तुमच्याकडे? मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. उत्तम कामाचा जो घेतो आयुष्यभर ध्यास, त्याच्या मनात कसा राहील अहंकार आणि दुस्वास? मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची, पुढे अंत येईल तो दैन्यवाण, म्हणोनी म्हणाले म्हणा देवराण. म्हणजे सतत रामाचं नाव घ्यायचं ना. हो, त्याच्याशिवाय आपल्याला मुक्ती मिळत नाही असे रामदास स्वामी म्हणतात. आणि राम म्हणजे काय? मी काय सांगितलं आतापर्यंत नेहमी व्हिडिओ मध्ये? आपलं काम. हा, आपण वाटेल ते काम नाही. हा, ज्या कामामुळे आपल्या आयुष्यात आनंद येतो, आपल्या आयुष्याला अर्थ येतो, आपल्यामुळे कुणाला त्रास होत नाही, उलट त्यांना उपयोग होतो, ते प्रत्येक उत्तम काम म्हणजे राम. हो, म्हणजे शाळेत जर असं कोणी म्हणायला लागलं, मला ना येता जाता कोणाच्या तरी पाठीत बुक्का मारायला मज्जा येते, तर ते चांगलं काम आहे का? रामाचं काम आहे का? छे, अजिबात नाही. आता मुक्ती म्हणजे काय? मुक्ती म्हणजे सुटका. इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून भारत मुक्त झाला असं म्हणतो की नाही आपण? म्हणजेच काय की दुःखामधून मुक्ती आणि मिळणारा आनंद, असा अर्थ आहे मुक्तीचा. अरे वा, मुक्ती या शब्दाचा किती सहज आणि सोपा अर्थ सांगितला तुम्ही. नाहीतर आपण गेल्यानंतर मिळणाऱ्या मुक्तीबद्दल आणि त्यानंतर मिळणाऱ्या स्वर्गसुखाबद्दलच ऐकत आले आतापर्यंत. कसं आहे, चांगलं वागलं तर बक्षीस मिळेल, वाईट वागलं तर शिक्षा मिळेल, हे जसं सांगितलं जातं ना, तसंच माणसांना योग्य वागण्यासाठी प्रवृत्त करायला स्वर्ग आणि नरक ह्या कल्पना निर्माण झाल्या असाव्यात असं मला वाटतं. सारासार विचार केला ना तर आपल्याला काय कळतं, आपण जर चांगलं वागलो, म्हणजे कोणाला मदत केली, किंवा आपण रामाचा ध्यास घेतला, म्हणजेच काय उत्तम कामाचा ध्यास जर घेतला, तर या ठिकाणीच जगत असतानाच समाधानाचा स्वर्ग आपण अनुभवू शकतो. मध्यंतरी मी टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे लहान मुलांचा विभाग आहे. ज्या मुलांना कॅन्सर झालाय, जी मुलं उपचार घेत आहेत आणि जी मुलं उपचार घेऊन घरी गेलेली आहेत, अशा मुलांचा वाढदिवस तिथे साजरा केला जातो दर 2 महिन्यांनी. हा, म्हणजे त्या 2 महिन्यांमध्ये ज्यांचा वाढदिवस असतो त्या मुलांचा वाढदिवस एकत्रितपणे साजरा करण्याची तिथे पद्धत आहे. अनेक सामाजिक संस्था त्याला मदत करतात, अनेक माणसं त्याला देणग्या देतात. आपणही देणगी देऊ शकतो बरं का. सगळी मुलं त्यावेळेला खूप मजा करतात, गातात, नाचतात, खेळतात. कधीतरी काय करू शकतो आपण, आपला वाढदिवस धूमधडाक्यात मित्रांबरोबर साजरा करण्याच्या ऐवजी तेच पैसे त्या मुलांच्या वाढदिवसासाठी दिले तर नाही, म्हणजे त्यांचा आनंद बघता बघता आपल्याला आपला वाढदिवस साजरा करताना नेहमी जो आनंद मिळतो ना, त्याच्यापेक्षा खूप जास्त आनंद मिळेल. कारण कॅन्सरवर उपचार घेताना त्यांना जो त्रास होत असतो, ज्या वेदना होत असतात, त्या वेदनांमधून आपण त्यांना थोड्या वेळासाठी मुक्ती देतो. लहानपणी एखादं मूल पडलं की त्याचं रडू थांबवण्यासाठी काय केलं जातं? आला म्हणतो, कोला म्हणतो, छू असं म्हटलं जातं आणि ते मूल हसतं पटकन दिशी. आता त्यावेळेला त्याला जे काही लागलेलं असतं, खरचटलेलं असतं, ते बरं होतं का त्याने? नाही. पण ते जे काही लागलेलं असतं त्याच्यामुळे त्याला ज्या वेदना होत असतात, त्या वेदनांचा त्याला थोड्या वेळासाठी विसर पडतो. अगदी तसंच काहीसं तिथे सुद्धा घडतं. आनंदाचा हात धरून नाचणारी गाणारी ती मुलं मी बघितली ना, तेव्हा या जगात मला स्वर्ग सुखाचा अनुभव मिळाला. आणखीन एक महत्वाची गोष्ट, असा दुसऱ्यांचा आनंद बघताना जेव्हा आपण आनंदित होतो ना, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण अहंकारातनं सुद्धा मुक्त होतो. अहंकार म्हणजे मीपणा ना, मी सांगेन तेच खेळायचं असं म्हणणारी मुलं असतात ना, त्यांना बाकीची मुलं गर्विष्ठच म्हणतात. आणि मग काही दिवसांनी अशा गर्विष्ठ मुलांना बाकीची मुलं खेळायलाच घेत नाहीत. हो ना? अय्या, तुम्हाला कसं माहिती? कारण मी कधीतरी लहान होते आणि माझ्याही वेळी काही गर्विष्ठ मुलं होतीच. काही अशी गर्विष्ठ मुलं मोठी होतात पण बुद्धीने मोठी होतच नाही, नुसतीच वयाने वाढतात. अहंकाराचा किडा त्यांची बुद्धी कुरतडतच राहतो. अनेकदा आपण बघतो दुसऱ्या गावात किंवा देशात मुलं शिक्षणासाठी राहतात. आई वडील पैसे देत असतात, त्या पैशाचा त्यांना प्रचंड गर्व असतो. पार्ट्या, व्यसनं याच्यावर ते पैसे उधळतात. शिक्षणाच्या रामाची भक्ती न करणाऱ्यांचं मग काय होतं? नापास होत असेल ना. अर्थात नुसते त्या परीक्षेत नाही, आयुष्याच्या परीक्षेत ते नापास होतात. आई वडिलांनी दिलेला पैसा उधळून संपतो, धड शिक्षण नसतं, त्यामुळे कमाईचे मार्ग बंद होतात. असं वागू नकोस रे, हे काळजीपोटी सांगणाऱ्या लोकांनाही या मंडळींनी वाटेल ते बोलून तोडलेलं असतं. कर्ज, गरिबी आणि एकटेपण अशा भयंकर परिस्थितीत शेवट होणाऱ्या आजूबाजूच्या माणसांकडे पाहिलं तर त्या सगळ्याचं मूळ अहंकारात दडलेलं दिसतं. अहंकारी माणसाचा शेवट सुद्धा अत्यंत दैन्यवाणा, म्हणजे दुसऱ्याला दया यावी इतका भयंकर होतो.
काही काही मुलं पहिला नंबर मिळवणारी असतात, पण त्या पहिल्या नंबराचा त्यांना इतका गर्व होतो, इतका अहंकार निर्माण होतो की दुसऱ्या कोणाचा पहिला नंबर आला तर त्यांना पटत नाही, रुचत नाही, त्यांना राग येतो, अपमान झाल्यासारखं वाटतं आणि इतकी निराश होतात ती अहंकारापोटी की स्वतःचाही शेवट करून घ्यायला ती मागे पुढे बघत नाही. म्हणून या अहंकाराला तात्काळ नाहीसं केलं पाहिजे, नाहीतर तो अहंकार आपला शेवट करतो. अनुराधाताई, तुम्ही तुमच्या या व्हिडिओजमधून प्रत्येक घराघरामध्ये असणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडता, कळत नकळत होणाऱ्या चुकांमधून सावरण्यासाठी दिशा देता. म्हणूनच मला वाटते की शाळेतल्या प्रत्येक मुलामुलींनी हे व्हिडिओज बघायला हवेत, म्हणजे त्यांना खूप शिकायला मिळेल. इतना तो हम कर ही सकते हैं असं म्हणत मनाच्या श्लोकांचा अर्थ आपल्या जगण्याशी जोडणारे हे व्हिडिओज मी करते. आता या लिंक्स तुम्हाला जर उपयुक्त वाटत असतील तर इतरांबरोबर शेअर करा आणि मग नक्कीच म्हणा, इतना तो हम भी कर सकते हैं. जय जय रघुवीर